रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज, मायसेल्फ कदम SV, SS लिगाडे विद्यालय अँड BJ लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री, अकोला वासोद, तालुका सांगोला. Subject Physics. Today we will study the topic superposition of wave. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधील आपण काही पॉइंट बघणार आहोत. फर्स्ट पॉइंट, सोनोमीटर. सोनोमीटर consists of hollow rectangular wooden box called the sound box. A metallic wire stretched over the rectangular box and passes through two bridges P and Q, which are movable parallel to length of box. It has fixed at one end and its other end passes over a pulley at the free end. A hanger with suitable slotted weights can be attached to the free end of wire. बघा या ठिकाणी हा सोनोमीटर आहे, हा साऊंड बॉक्स आहे, हा हुक आहे, हे दोन नाय पेजेस आहेत, ट्विनिंग फोर्क आहे, पुली आहे, वायर, हँगर आणि स्लॉटेड वेट्स आहेत. यालाच आपण काय म्हणतो, सोनोमीटर म्हणतो. हा आपल्याला एक्सपेरिमेंट पण आहे. Initially, the wire kept under tension, applying proper weights to the hanger, and the paper rider kept on the wire at the middle of two bridges. या ठिकाणी बघा, वायर अंडर टेन्शन अप्लाय प्रॉपर वेट्स म्हणजे वायरला प्रॉपर वेट्स लावलेले आहेत टू द हँगर, अँड पेपर रायडर जो आहे तो दोन नाय पेजेसच्या मध्ये ठेवलेला आहे. फेन द ट्विनिंग फोर्क हॅमर्ड ऑन रबर पॅड अँड केप्ट ऑन द सोनोमीटर बॉक्स. ट्विनिंग फोर्क जो आहे तो काय केलेला आहे, व्हायब्रेट केलेला आहे आणि सोनोमीटर बॉक्स वरती ठेवलेला आहे. स्टेशनरी वेव्स आर प्रोड्यूस्ड between the two bridges and their superposition. The wire start vibrate due to forced vibration of tuning fork. We adjust the length L between two nail pages or bridges such that the paper rider vibrates with maximum amplitude and files of the wire. Means the fundamental mode, frequency of tuning fork and the frequency of the string are in unison, then paper rider vibrates with maximum amplitude and files of the wire. या ठिकाणी बघा, हा सोनोमीटर जो आहे याच्यामध्ये या वायरला इथं स्लॉटेड वेट्स फिक्स टेन्शन दिलेलं आहे. या दोन नाय पेजेसच्या मध्ये हा रायडर ठेवलेला आहे. हा ट्विनिंग फोर्क जो आहे तो ट्विनिंग फोर्क काय केलेला आहे, रबर पॅडवरती हॅमर केलेला आहे म्हणजे व्हायब्रेट केलेला आहे आणि तो या बॉक्सवरती ठेवल्यानंतर याची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल आणि या वायरची फ्रिक्वेन्सी ज्या वेळेस मॅच होते त्यावेळेस ही जी वायर आहे ती मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला काय होते, व्हायब्रेट होते. त्याच्यासाठी आपल्याला हे जे दोन नाय पेजेस आहेत याची लेंथ काय करावी लागते, ॲडजस्ट करावी लागते आणि ॲडजस्ट केल्यानंतर या दोन्हीची फ्रिक्वेन्सी मॅच ज्यावेळेस होते म्हणजे ही वायर आणि
हा ट्युनिंग फोर्क, त्यावेळेस ही जी वायर आहे ती वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला काय होते, व्हायब्रेट होते आणि त्यावेळेस हा जो रायडर आहे तो काय होतो, या वायरवरून खाली पडतो. दिस इज द मॅक्झिमम व्हायब्रेशन ऑफ दॅट वायर. म्हणजे हे जे काय आहे ते म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला दॅट वायर विच इज व्हायब्रेट. म्हणजे या दोन्हींची फ्रिक्वेन्सी काय होते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मॅच होते. आता याच्यावरून आपल्याला सोनोमीटरचे जे लॉज आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे आहेत. सोनोमीटर used to verify the laws of vibrating string. याच्यामध्ये 3 लॉज आहेत. फर्स्ट बघा, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, म्हणजे लॉ ऑफ लेंथ, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ लेंथ म्हणतो. इन सोनोमीटर एक्सपेरिमेंट नोन टेन्शन इन द string kept constant and take number of tuning forks say n1 n2 n3. आता लॉ ऑफ लेंथ मध्ये बघा, आपण सोनोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये जे टेन्शन दिलेलं आहे स्ट्रिंगला, म्हणजे वायरला जे काही टेन्शन दिलेलं आहे ते कसं ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. आणि ट्युनिंग फोर्क जे आहेत ते काय केलेले आहेत, आपण बदललेले आहेत. पहिल्यांदा n1 घेतला, परत n2 घेतला, परत n3 घेतला. फक्त या ठिकाणी टेन्शन विच इज कॉन्स्टंट, म्हणजे जे टेन्शन दिलेलं आहे, म्हणजे जे वेट आपण ज्या वायरला लावलेले आहेत ते कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामध्ये आपण बदल करणार नाही. फक्त काय करणार आहे, ट्युनिंग फोर्क जे आहेत ते फक्त बदलणार आहे. आता पहिल्यांदा सपोज n1 घेतला. किफ द पेपर रायडर बिटवीन 2 नाईफ एजेस ऑफ द सोनोमीटर. आता काय केला, पहिल्यांदा n1 हा ट्युनिंग फोर्क घेतला आणि पेपर रायडर 2 नाईफ एजेसच्या मध्ये ठेवला. हॅमर अ ट्युनिंग फोर्क n1 ऑन रबर पॅड. द स्ट्रीम ऑफ द ट्युनिंग फोर्क केप्ट ऑफ सोनोमीटर बॉक्स. द वायर स्टार्ट व्हायब्रेट्स अंडर द फोर्स्ड व्हायब्रेशन ऑफ द ट्युनिंग फोर्क. म्हणजे या ठिकाणी काय केला, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला आणि सोनोमीटर बॉक्सवरती आपण ठेवलेला आहे. ॲडजस्ट द लेंथ L1 व्हायब्रेटिंग वायर बिटवीन 2 ब्रिजेस ऑर नाईफ एजेस सच दॅट द पेपर रायडर व्हायब्रेट्स. त्या ठिकाणची लेंथ 2 नाईफ एजेस मधली लेंथ काय केली, ॲडजस्ट केली, जेणेकरून मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला ती वायर काय होईल, व्हायब्रेट होईल. अशा पद्धतीनं ती लेंथ काय केलेली आहे, आपण ॲडजस्ट केलेली आहे आणि तो पेपर रायडर काय होणार आहे, मॅक्झिमम व्हायब्रेट होणार आहे त्या वायरवरती. फॉर द ट्युनिंग फोर्क n1 द व्हायब्रेटिंग लेंथ ऑब्टेन्ड इज L1. म्हणजे ट्युनिंग फोर्क n1 साठी जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती किती असणार आहे, L1 असणार आहे. म्हणजे 2 नाईफ एजेस मधलं जे अंतर किती आहे, L1 एवढं आहे. त्यावेळेस काय होणार आहे, या ठिकाणी जी वायर आहे ती मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे पेपर रायडर जो आहे तो काय होणार आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला व्हायब्रेट होणार आहे. त्यावेळची लेंथ जी आहे ती किती आहे, L1 एवढी आहे. रिपीटिंग द सेम प्रोसिजर फॉर रिमेनिंग ट्युनिंग फोर्क्स फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सीज. नंतर काय केलं आपण, दुसरा ट्युनिंग फोर्क घेतला n2, नंतर n3, नंतर n4. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी कशी आहे, वेगळी आहे. आणि द करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर, त्यावेळेस जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे वायरची, म्हणजे 2 नाईफ एजेस मधलं जे अंतर आहे, n2 साठी सपोज L2 आलं, n3 साठी सपोज L3 आलं, n4 साठी सपोज L4 आलं. फेन टेन्शन इन स्ट्रिंग कॉन्स्टंट. मात्र त्या ठिकाणी टेन्शन जे आहे वायरचं ते काय ठेवलेलं आहे, आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. वी ऑब्झर्व्ड दॅट the product n1 L1 which is equal to n2 L2 which is equal to n3 L3 which is equal to n4 L4 which is equal to constant. आणि ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी बघा, L2 L3 L4 याच्या अगोदर आपण L1 ही लेंथ काय केलेली आहे, मोजलेलीच आहे. आणि त्याच्यावरून जर हा ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि त्याची व्हायब्रेटिंग लेंथ यांचा गुणाकार, परत दुसरा ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि त्याची व्हायब्रेटिंग लेंथ यांचा गुणाकार, हे कसे येतात, सारखे येतात. म्हणजेच विच इज इक्वल टू कसे येतात, कॉन्स्टंट येतात. म्हणजेच या ठिकाणी NL विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच प्रोडक्ट ऑफ
फ्रिक्वेन्सी अँड लेंथ विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लेंथचा जो गुणाकार आहे तो कसा येतो, कॉन्स्टंट येतो. म्हणजेच या ठिकाणी बघा L विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/L म्हणजे N इनवर्सली प्रोपोर्शनल टू L म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ. When T and M are constant, thus the first law किंवा लेंथ लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज व्हेरीफाय. या ठिकाणी काय झाला, सोनोमीटर फर्स्ट लॉ आपला व्हेरीफाय झाला. काय परत एकदा बघा, फर्स्ट लॉ NL is equal to constant or N which is inversely proportional to L means fundamental frequency which is inversely proportional to the length of vibrating string किंवा vibrating wire. This is the first law. Then verification of second law of a vibrating string, law of tension, त्याला आपण काय म्हणतो, law of tension म्हणतो. The mass per unit length of a given wire kept constant. म्हणजे या ठिकाणी बघा, वायरचा मास पर युनिट लेंथ आहे ते काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. बाय चेंजिंग द टेन्शन्स. या ठिकाणी मात्र टेन्शन काय केलं आहे, चेंज केलेलं आहे. पहिल्यांदा सपोज T1 एवढं ठेवलं, नंतर T2, T3, T4 ऑफ सेम लेंथ मेड टू व्हायब्रेट इन युनिसॉन विथ डिफरंट ट्युनिंग फोर्क्स ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सीज. म्हणजे या ठिकाणी ट्युनिंग फोर्क जे आहेत ते कसे आहेत, वेगळे आहेत. वी ऑब्झर्व्ड दॅट, या ठिकाणी बघा आपण काय केलंय, मास पर युनिट लेंथ फक्त कॉन्स्टंट ठेवलेलं आहे वायरचं. टेन्शन जे आहेत ते पण काय केलेलं आहे, बदललेले आहेत. आणि ट्युनिंग फोर्क पण बदललेले आहेत. आणि त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन नुसार काय लक्षात आलंय बघा, N1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि त्याचं टेन्शन म्हणजे N1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन विच इज इक्वल टू N2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन which is equal to N3 upon square root of the tension which is equal to constant. हे काय आलेलं आहे, कॉन्स्टंट आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी N upon root T means N upon square root of that tension which is equal to constant. आणि हे जर रूट 2 या बाजूला घेतलं तर या ठिकाणी काय होईल बघा, N which is directly proportional to the square root of the tension. म्हणजेच या ठिकाणी when L and M are constant, या ठिकाणी लेंथ आणि मास काय आहे, मास पर युनिट लेंथ काय आहे, कॉन्स्टंट आहे. Thus the second law किंवा टेन्शन लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज व्हेरीफाईड. या ठिकाणी काय झाला, सेकंड लॉ काय झाला, व्हेरीफाय झाला. म्हणजेच काय बघा, सेकंड लॉ परत एकदा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन. fundamental frequency directly proportional to the square root of the tension. This is the second law of sonometer किंवा टेन्शन लॉ ऑफ सोनोमीटर. ही काय केलं आपण या ठिकाणी, व्हेरीफाय केला. बघा सेकंड लॉ मध्ये आपण काय केलेलं आहे, मास पर युनिट लेंथ आणि लेंथ काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि टेन्शन विच इज चेंज. आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की N1 म्हणजे फ्रिक्वेन्सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन विच इज इक्वल टू काय येते, कॉन्स्टंट येते. म्हणजेच फ्रिक्वेन्सी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द tension. This is the second law. Then third law, verification of third law of a vibrating string म्हणजे law of linear density किंवा law of mass per unit length. Consider two wires having different masses per unit lengths M1 and M2 means linear densities. The first wire subjected to suitable tension and made to vibrate in unison and with given tuning fork, the vibrating length is noted as L1. या ठिकाणी बघा काय केलंय, पहिली वायर आहे त्याचं मास पर युनिट लेंथ काय आहे, M1 आहे. and made to vibrate in with given tuning fork. आणि
ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीला त्याची व्हायब्रेटिंग लेंथ जी आलेली आहे ती काय आलेली आहे, L1 एवढी आलेले. युजिंग सेम ट्युनिंग फोर्क, या ठिकाणी बघा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क विच इज सेम, म्हणजे ट्युनिंग फोर्क बदललेला नाही. द सेकंड वायर इज मेड टू व्हायब्रेट अंडर द सेम टेन्शन अँड द व्हायब्रेटिंग लेंथ विच इज L2 is determined. That is, for first wire of linear density M1, vibrating length obtained L1, and for second wire of linear density M2, vibrating length L2 under same tension and frequency, it is found that. म्हणजे थर्ड लॉ मध्ये काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी ट्युनिंग फोर्क जो आहे तो सेम आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क विच इज सेम and tension of that wire which is same. Here only change mass per unit length and measure the vibrating length of that wire. Here first wire, its linear density means mass per unit length which is M1 and vibrating length which is L1. Second wire, its mass per unit length means linear density M2, its vibrating length which is L2. Means here L1 root M1 which is equal to L2 root M2 means L root M which is equal to constant. म्हणजे या ठिकाणी बघा लेंथ, व्हायब्रेटिंग लेंथ आणि स्क्वेअर रूट ऑफ द लिनियर डेन्सिटी यांचा जो गुणाकार येतो तो कसा येतोय, कॉन्स्टंट येतोय. बाय फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, N इनवर्सली प्रोपोर्शनल टू L, we get second law, we get N inversely proportional to square root of the mass per unit length if T and L are constant. Thus it verifies the third law of vibrating string. Thank you.